नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000बद्दल. तर सगळ्यात पहिलं जे आपली पंचवार्षिक योजना होती, त्या पंचवार्षिक योजनेमध्ये 1952मध्ये भारताने लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम आखला होता आणि भारत जगातला असा पहिला देश आहे ज्याने हा कार्यक्रम हाती घेतला होता लोकसंख्या नियंत्रणाचा. आता याच्यामध्ये कुठलीही टाळी वाजवण्यासारखी गोष्ट नाही आहे, आपल्याला कळत नव्हतं म्हणून आपल्याला हा प्रोग्राम राबवावा लागलेला आहे. आणि याच्यामध्ये नॅचरल डिव्हायसेस ऑफ फॅमिली प्लॅनिंग म्हणजे नैसर्गिकरित्या किती फॅमिली प्लॅनिंगवर वर्क केलं जाऊ शकतं याच्यावर काम करण्यात आलं होतं. नंतरच्या ह्याच्यामध्ये जो काही सेकंड 5 इयर प्लॅन, दुसरी जी पंचवार्षिक योजना आहे, तिच्यामध्ये शिक्षण आणि संशोधन या दोन गोष्टींना क्लिनिकल ॲप्रोच जो काही आहे एकंदरच पॉप्युलेशन कंट्रोलसाठीचा, तर क्लिनिकल ॲप्रोचमधला एज्युकेशन रिसर्च याच्यावर फोकस करण्यात आला होता. त्याच्यानंतर तिसरा 5 इयर प्लॅन जो आहे त्याच्यामध्ये 1965मध्ये दोघांचं म्हणजे मेन अँड वुमन दोघांचं स्टरलायझेशन टेक्निक, की हे खूप महत्त्वाचं आहे. 1965 लक्षात ठेवा, तिसरी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांच्या स्टरलायझेशनवर काम झालं होतं. महिलांसाठी कॉपर्टीची टेक्निक आली होती त्या काळामध्ये आणि त्याच्यामुळे एक इंडिपेंडंट डिपार्टमेंटसुद्धा सुरू झालं होतं, फॅमिली प्लॅनिंग डिपार्टमेंट. तर ही जी योजना आपली तिसरी योजना ती खूप महत्त्वाची आहे, पंचवार्षिक योजना, ज्याच्यामध्ये दोघांच्या स्टरलायझेशनवर काम, त्याच्यानंतर फॅमिली प्लॅनिंगचं डिपार्टमेंटसुद्धा सुरू झालं होतं. तर ते एक लक्षात ठेवा. चौथं जे काही 5 इयर प्लॅन होता, चौथ्या 5 इयर प्लॅनमध्ये बर्थ कंट्रोलच्या जे काही मेथड्स असतात, कॉन्ट्रासेप्शन जे काही आहे, मग ते आधुनिक पण आणि पारंपरिकसुद्धा या दोघांना इनकरेज केलं गेलं, जेणेकरून आपली जी काही पॉप्युलेशन आहे ती कंट्रोल झाली पाहिजे. त्याच्यानंतर 5 इयर प्लॅनमध्ये पाचवा 5 इयर प्लॅन जो होता तिच्यामध्ये पहिल्यांदा लोकसंख्यासाठी धोरण आखण्यात आलं राष्ट्रीय स्तरावर. 16 एप्रिल 1976 राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे आखलं गेलं. आणि याच्यामध्ये एक महत्त्वाची बाब घडली, ती म्हणजे काय की शारदा ॲक्ट जो होता 1929चा, त्याच्यानुसार मुलाचं आणि मुलीचं जे लग्नाचं वय होतं ते 14 आणि 18 असं होतं. मुलींचं वय होतं 14, मुलाचं लग्नाचं वय होतं 18. तर हे मिनिमम एज जे मॅरेजचं होतं ते बदलून 14-18च्या जागी ते 18-21 करण्यात आलं. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं लक्षात घ्या, जेणेकरून लग्नाचं वय वाढलं तर पॉप्युलेशनवर आपोआप चेक बसतो. त्याच्यानंतर जे काही आमदार आणि खासदार MLA आणि MPs आहेत त्यांची जी काही संख्या आहे तर ती 2001पर्यंत फिक्स ठेवण्यात आली होती आणि त्याच्यासाठीचा जो बेस होता तो 1971ची आपलं जे सेन्सस आहे ते होतं. आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये फोर्स्ड स्टेरलायझेशन करण्यात आलं, जोर जबरदस्तीने लोकांमध्ये फॅमिली प्लॅनिंगचे ऑपरेशन्स करण्यात आले होते. हा तो काळ होता, हा ना, एमर्जन्सीवाला. तर 5th 5 इयर प्लॅन लक्षात ठेवा. आणि ज्याच्यामधून सगळं तख्त बदललं होतं आणि जनता पार्टीचं गव्हर्नमेंट नंतर आलं, काँग्रेसचं सरकार जाऊन. आणि 1977मध्ये मग काँग्रेसनी जो काही सगळा फोर्स स्टरलायझेशनचा प्रोग्राम राबवला होता आणि तिच्यामध्ये संजीव गांधी हे अग्रेसर होते. आणि त्या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला NCERTमध्ये रेफरन्सेस त्याचे मिळतील, किंवा कितीतरी लोकांचं लग्न न झालेलं असताना सुद्धा स्टरलाइज करून टाकलेलं आहे. तेवढं प्रेशरच वरतून होतं, टार्गेट कंप्लीट करायचे होते. आणि म्हणून ह्या ज्या सगळ्या फॅमिली प्लॅनिंग डिपार्टमेंटबद्दलच लोकांच्या मनात एक भीती बसली आणि एक निगेटिव्ह ॲटिट्यूड डेव्हलप झाला होता. त्याच्यामुळे नंतर जनता पार्टी जेव्हा सत्तेत आली त्यांनी फॅमिली प्लॅनिंगचं नाव बदललं आणि फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट केलं 1977मध्ये. तर हा एक खूप महत्त्वाचा याच्यातला आस्पेक्ट आहे, तर तो MCQसाठी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर 6वा, 7वा आणि 8वा 5 इयर प्लॅन जे आहे तर याच्यामध्ये लॉंग टर्म डेमोग्राफिक एमच्या याच्याने पॉप्युलेशन कंट्रोल प्रोग्रामसाठी काम केलं गेलं, की आपल्याला लॉंग टर्मसाठी काम करायचं आहे, की येत्या काळासाठी, की टिपिकली टेम्पररीली काम करायचं नाही आहे. आणि तिथूनच मग सगळी सुरुवात होते. 9व्या पंचवार्षिक योजनेत 1993मध्ये गव्हर्नमेंटनी एक एक्सपर्ट ग्रुपची स्थापना केली, ज्याचे चेअरमन होते MS स्वामीनाथन. MS स्वामीनाथन यांना राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे आखण्यासाठी हा एक्सपर्ट ग्रुप स्थापन करण्यात आला होता. आणि याच्यामध्ये यांनी एक ड्राफ्ट बनवला नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीसाठीचा 1994मध्ये. त्याला रिव्ह्यू केलं गेलं 1919मध्ये. आणि फॅमिली वेलफेअर डिपार्टमेंट म्हणजे कुटुंब कल्याण विभाग जो आहे त्यांनी हे पास केलं 2000मध्ये. आणि यालाच आपण म्हणतो की न्यू नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी फेब्रुवारी 2000, नवीन राष्ट्रीय लोकसंख्या धोरण फेब्रुवारी 2000. तर याच्यामध्ये 3 महत्त्वाचे ऑब्जेक्टिव्ह आहे. सगळा जे काही प्रश्न फिरतात ते याच्यावर फिरतात.
हिच्यामध्ये टेम्पररी ऑब्जेक्टिव्ज आहेत किंवा इमिडिएट ज्याला म्हणतो आपण की पॉलिसी आल्या आल्या काही गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. एक, इझी सप्लाय ऑफ बर्थ कंट्रोल डिव्हायसेस, म्हणजे बर्थ कंट्रोल करण्यासाठी जे काही कॉन्ट्रासेप्टिव्ह आहेत, म्हणजे तिच्यामध्ये कंडोम्स असतील किंवा मग फिजिकल बॅरियरमध्ये किंवा मग मेडिसिन असेल है ना, टॅबलेट्स असतील, तर त्या सगळ्या गोष्टी तुम्ही इझी सप्लाय त्याचा झाला पाहिजे. त्याच्याबरोबरच हेल्थ डेव्हलपमेंट आणि त्याच्यासाठी तुम्ही एक प्रॉपर फ्रेमवर्क बनवलं पाहिजे. तर ते एक महत्त्वाची गोष्ट याच्यात होती. आणि हेल्थ वर्कर हे पण याचा एक रिक्रुटमेंट ऑफ हेल्थ वर्कर, तर आपल्याकडं हेल्थ वर्करची कमी असता कामा नये. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्याच्यामुळे हे टेम्पररी आहे शेवटी. ओके, कॉन्ट्रासेप्शन इज अ टेम्पररी थिंग आणि ती इमिडिएट गोल्समध्ये आहे लोकसंख्या धोरणाच्या 2000च्या. मिड टर्म काय होतं याचं, मिड टर्म ऑब्जेक्टिव्हमध्ये एक बेसिक गोष्ट होती, ती म्हणजे काय, टोटल फर्टिलिटी रेट जो आहे आपला तो 2.1 आणायचा 2010पर्यंत. ओके, टोटल फर्टिलिटी रेट मी आजपर्यंत बऱ्याचदा एक्सप्लेन केलेला आहे. जर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगितलं तर मला खरंच खूप आनंद होईल. लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ज्याच्यावर MPSC प्रिलिम्समध्ये आतापर्यंत 2 ते 3 वेळा प्रश्न विचारलेला आहे की पॉप्युलेशन स्टॅबिलायझेशन बाय 2045, की आपली लोकसंख्या स्थिर करायची आहे 2045पर्यंत. आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. तर लॉंग टर्ममध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवा बघा याच्यातल्या. पॉप्युलेशन पॉलिसीमध्ये टेम्पररी ऑब्जेक्टिव्ह किंवा याला इमिडिएट गोल्स असं पण म्हटलं जातं, की आल्या आल्या काय गोष्टी करायच्या आहे सुरुवातीच्या काळात, तर कॉन्ट्रासेप्शन द्या, इन्फ्रास्ट्रक्चर हेल्थचं उभं करा, हेल्थ वर्करची रिक्रुटमेंट करा वगैरे वगैरे ह्या गोष्टी. मिड टर्ममध्ये आहे की आपल्याला आपला टोटल फर्टिलिटी रेट जो आहे तो 2.1 करायचा होता 2010पर्यंत. आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह जे आहे 2045. आता हे सगळे अचीव केलं आहे का त्याच्यावरही आपण बोलूयात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब हिच्यामध्ये जी आहे की याच्यात ते काही बेसिक गोष्टी महत्त्वाच्या ते आपण बघूयात. टोटल फर्टिलिटी रेट आपण बघितलेला आहे 2.1 पाहिजे. त्याच्यानंतर हाय क्लास बर्थ कंट्रोल सर्व्हिसेस पण आपल्याला अवेलेबल करून द्यायच्या आहे पब्लिकली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की स्टँडर्ड ऑफ 2 चिल्ड्रन कुड बी अडॉप्टेड, म्हणजे 2 मुलं है ना, हम दो हमारे दो, त्या प्रकारचा सगळा हा कार्यक्रम. त्याच्यानंतर इन्फंट मॉर्टॅलिटी जी आहे ती 30/1000, तर हा एक महत्त्वाचा याच्यातला ऑब्जेक्टिव्ह होतं की इन्फंट मॉर्टॅलिटी पण आपल्याला कमी करायची आहे. बालमृत्यू दर हजारामागे 30पर्यंत आणायचा आहे. मदर मॉर्टॅलिटी मातृमृत्यू दर जो आहे तो 100/100,000च्या खाली आपल्याला आणायचा आहे. तर हे एक महत्त्वाचं याच्यामधलं ऑब्जेक्टिव्ह होतं. त्याच्यानंतर लेट मॅरेजेस ऑफ गर्ल्स शुड बी इनकरेज, म्हणजे जरी लग्नाचं जे एज आहे मुलींसाठी 18 आहे, पण ते 18पेक्षा जर जास्त झालं तर तिला आपण शिक्षण वगैरे देऊन गोष्टी जर तिच्या करिअरच्या बाजूने विचार करत ते पुढं ढकललं तर तिच्यामधूनही आपली लोकसंख्या जी आहे ते कमी होऊ शकते. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब हिच्यामध्ये आहे ती म्हणजे काय, स्कूल एज्युकेशन अप टू एज 14 हे फ्री आणि मॅन्डेटरी असलं पाहिजे दोघांसाठी, मुलांसाठी आणि मुलींसाठी. हा पण हिच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की हिच्यामध्ये काही बेसिक गोष्टी होत्या की दोघांच्या बाबतीमध्ये एज जे आहे मॅरेजचं ते प्रमोट करायचं, मुलांच्या मुलींच्या, ते आपण बघितलं. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं की युनिव्हर्सल इम्युनायझेशन ऑल चिल्ड्रन अगेन द प्रिव्हेंटेबल डिसीजेस, सर्व लहान मुलांचं लसीकरण झालं पाहिजे. हा एक हिच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता. त्याच्यानंतर हेल्थ केअर आणि न्यूट्रिशनल व्हॅल्यूज ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये म्हटल्या गेल्या होत्या की तुम्ही न्यूट्रिशनवर पण फोकस करा. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं होतं की 80% इन्स्टिट्यूशनल डिलेव्हरीज आणि 100% डिलेव्हरीज बाय ट्रेंड पर्सन. जेवढ्या काही डिलेव्हरी होणार आहेत, प्रसूती होणार आहेत, तिच्यातल्या 80% ह्या प्रॉपर हॉस्पिटलमध्ये झाल्या पाहिजे. आणि 100% डिलेव्हऱ्या ज्या आहेत तर त्या ट्रेंड पीपलकडून झाल्या पाहिजे, पर्सन्सकडून, स्किल्ड पर्सनकडून झाली पाहिजे. ओके, 3 इडियट सारखा कार्यक्रम नको. त्याच्यानंतर 100% रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ, डेथ, मॅरेज अँड प्रेग्नन्सी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 100% नोंदणी झाली पाहिजे जन्माची, मृत्यूची, लग्नाची आणि गर्भधारणेची. त्याच्यानंतर कम्युनिकेबल डिसीज जे आहे ते प्रिव्हेंट करणं आणि ते कंट्रोल करणं, म्हणजे कम्युनिकेबल डिसीजेसमध्ये नियंत्रण आणि त्याचं प्रिव्हेन्शन या दोन्ही गोष्टी, तर हे एक महत्त्वाचं होतं याच्यामध्ये. आणि इंडियन मेडिसिन जे आहे, स्ट्रॅटेजिकल इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, ते पण तुम्ही प्रोव्हाइड करा. म्हणजे जे आयुष सिस्टीम आहे आपली, आयुष, तर आपण आयुष बरंच काही या दिवसांमध्ये बघितलेलं आहे. तर आयुष तुम्ही चाइल्ड हेल्थच्या बाबतीत करू शकता, रिप्रोडक्टिव्हच्या बाबतीत करू शकता, तर त्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. जसं सुवर्ण प्राशन असतं बघा आयुर्वेदामध्ये, है ना, तर ते एक महत्त्वाची बाब हिच्यामध्ये. त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 हिच्यात आयुष आणि इंडियन जे काही आहे
सिस्टीम तिचा जो मेजर रोल आहे तो फुलफिल करणं हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यात लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता ही पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे, न्यू पॉप्युलेशन पॉलिसी, तिला समोर ठेवून लोकसभेचे जे काही सीट्स आहे, कंपोजिशन्स आहेत ते अनचेंज्ड आहे 2026पर्यंत. लोकसभेच्या ज्या काही सीट्स आहेत तिच्यामध्ये कसलेही चेंजेस 2026पर्यंत होणार नाहीत. त्याचं रिझन असं आहे की बरेचसे राज्य यांना नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी जी आहे तिच्यावर सिरियसली काम करत आहेत आणि त्यामुळे येत्या काळामध्ये परत पॉप्युलेशनमध्ये चेंजेस होऊ शकतात. या ती खूप वाढणार नाही आहे किंवा वाढलेली पण अजून स्थिर होऊ शकते. तिच्यामुळे आत्ताच आपण गडबड करायला नको. म्हणून तर हे 2026पर्यंत चेंजेस हिच्यामध्ये नसणार आहेत, तर ते एक लक्षात ठेवा. आणि जो सेन्सस होता 2001साठी वापरलेला 1971चा, तर त्या पद्धतीनेच आपण काम करणार आहोत, तर ते एक लक्षात ठेवा इथं. तर हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. तर एकंदरच नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 यावर प्रश्न विचारले जातात. पण एक गोष्ट आहे की नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 आपण गोष्टी अचीव केल्यात का, तर याच्यामध्ये काही गोष्टी आहेत की एक अजूनही आपण आपलं इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यानंतर हेल्थ वर्कर रिक्रुटमेंट, ह्या गोष्टी आणि लोकांमध्ये अवेअरनेस प्रॉपरली पसरवू शकलेलो नाही आहे. आणि तिच्यामुळे जे ॲक्च्युली ऑब्जेक्टिव्ह आपलं होतं ते आपण आतापर्यंत आपल्याला अचीव करता आलेलं नाही आहे. पण बऱ्याच ठिकाणी याचे पॉझिटिव्ह साईन्स आपल्याला दिसत आहेत आणि येत्या काळामध्ये अजून चांगल्या गोष्टी होतील आणि त्याच्यासाठी आपण